आपल्या अँबिशन्स, आपल्या महत्वाकांक्षा आपल्याला कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत? 20 लाख लोक भारतात दरवर्षी फक्त वायू प्रदूषणामुळे मरतात. संपूर्ण भारतातील 2/3 अशुद्ध सांडपाणी फक्त गंगा नदीत सोडलं जातं. आपण एवढ्या जबरदस्त प्रकारे पैसे कमवतोय. आपण खरंच एवढे महत्वाकांक्षी आहोत? 100, 200, 300, 400, 500, 1000 या फक्त संख्या नाहीत, तर हा याचा मापदंड आहे की तुमच्या हवेत किती विष आहे. एक विशालकाय हत्ती तुमच्या लिव्हिंग रूममध्ये येऊन बसला आहे आणि तुम्ही विनोद ऐकण्यात मग्न आहात. प्रदूषणाच्या समस्येवर जेव्हा चर्चा होते तेव्हा त्याला एक दुय्यम विषय मानलं जातं. जोपर्यंत कोणतेही संकट येत नाही, जोपर्यंत गोष्टी घरापर्यंत चालत येत नाहीत, आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये तर घरापर्यंत चालत आल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ही एक प्रवृत्तीच बनली आहे. हा दृष्टिकोन अनेक प्रश्न निर्माण करतो आणि याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आपल्यासोबत आचार्य प्रशांत उपस्थित आहेत. आचार्य प्रशांतजी, आपल्या NDTVच्या या खास कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. आपण एक फिलॉसॉफर आहात, बेस्ट सेलिंग लेखक आहात, गीता आणि वेदांताचं सार जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचं काम करत आहात. आचार्यजी, आज जेव्हा आपण हा एपिसोड शूट करत आहोत तेव्हा जागतिक पर्यावरण दिन आहे. तुम्हाला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कारही मिळाला आहे. पर्यावरणाच्या संदर्भात तुमचा जो संपूर्ण प्रवास राहिला आहे आणि हवामान बदलाच्या दिशेने जे तुम्ही काम केलं आहे ते कसं होतं, कुठून सुरुवात झाली आणि आजच्या संदर्भानुसार त्याकडे कसं पाहिलं पाहिजे आणि लोक त्यातून काय प्रेरणा घेऊ शकतात हे मला जाणून घ्यायचं आहे. बघा, संबंध तर स्वतःशी असतो. मी जो आहे, माझी जी स्थिती आहे, त्यावर आतील परिस्थितीचा परिणाम होतो आणि बाहेरील परिस्थितीचा देखील परिणाम होतो. तुमचं मन बेचैन असेल, तुम्हाला उलटसुलट विचार येत असतील, भावनांवर ताबा नसेल, राग येत असेल किंवा नैराश्य आलं असेल, तरीही तुम्ही हेच म्हणता ना, मी ठीक नाहीये. आणि जर शारीरिक पातळीवर काही घडलं, जसं की ताप आला असेल, काहीतरी दुखत असेल, तरीही तुम्ही हेच म्हणता की मी ठीक नाहीये. अगदी तसंच, जर तुमची हवा विषारी झाली असेल तरीही तुम्ही हेच म्हणाल ना की मी ठीक नाहीये. तर जी अध्यात्माची यात्रा असते तिचा संबंध तरमिशीच असतो. आणि मी वर परिणाम तर या तिघांचाही होतोय. मग एखादा आध्यात्मिक माणूस असं कसं म्हणू शकेल की माझा संबंध फक्त आतल्या जगाशी आहे? एकंदरीत पाहिलं तर आपल्या आतल्या जगाचा हिमीवर परिणाम होतो, तसंच शारीरिक क्रियाकलापांचा सुद्धा मीवर परिणाम होतो. आणि ज्याला तुम्ही बाहेरचं जग म्हणता त्याचाही आपल्यावर परिणाम तर होतोच ना. अगदी तसंच जसं आपल्याला आपल्या मनाकडे पाहावं लागतं, आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागते, अगदी त्याच पद्धतीने आपण जे पाणी पितोय, ज्या हवेत श्वास घेतोय, जे काही खातोय, तर त्याची स्थिती काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल ना. ते सुद्धा अध्यात्माच्या अंतर्गतच येतं. म्हणून पर्यावरणाची चिंता आणि अंतःकरणाची चिंता या दोन्ही अध्यात्माच्याच बाबी आहेत. यात काहीच फरक नाहीये. खरं सांगायचं तर जर कोणी खरा आध्यात्मिक असेल तर त्याला पर्यावरणाची काळजी करावीच लागेल. कारण अध्यात्म म्हणजेच स्वतःशी संबंध ठेवणे होय. स्वतःशी. आणि स्वतःशी संबंध ठेवायचा असेल तर मी जर सतत विष खात असेन किंवा पीत असेन तर तो स्वतःशी संबंध ठेवण्याचा भाग नाही का? म्हणून पर्यावरणाचीही काळजी करावीच लागेल. आपण दोघेही इथं मास्क लावून बसलेलो नाही आहोत. मग AQI भले काहीही असू द्या. पण जर ब्रायन जॉन्सन बाहेरून येऊन मुलाखत देतात तेव्हा ते मास्क लावून बसतात आणि ही चिंता व्यक्त करतात की भारतात हवा प्रदूषणाची समस्या इतकी वाढली आहे की याकडे लक्ष देण्याची सक्त गरज आहे. आणि तेव्हा त्या गोष्टीची जास्त बातमी होते कारण एखादा परदेशी माणूस येऊन ती गोष्ट बोलून गेलाय. पण आपल्याच मातीत अनेक असे लोक आहेत जे या दिशेनं सतत काम करत आहेत. तरीही त्या गोष्टींना तेवढं महत्त्व मिळत नाहीये, त्यांना पाहिजे ती जागा मिळत नाहीये. सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर 5वीत जेव्हा आम्ही पर्यावरण अभ्यासक्रम शिकलो तेव्हा तो एक अतिरिक्त विषय म्हणून शिकवला गेला. आणि चांगले गुण मिळतात, यात पूर्ण गुण मिळून जातील. मी केमिस्ट्रीतून पदवी प्राप्त केली आहे
मला एका सेमिस्टरमध्ये अतिरिक्त विषय म्हणून एन्व्हायरमेंटल सायन्स होता. सोपी गोष्ट आहे आणि मला वाटतं की तोच उदासीन दृष्टिकोन पुढे चालत आला आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण सुन्न झालो आहोत का? आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण या विषारी हवेविषयी बोलतो ती सगळीकडे व्याप्त आहे. हवा विषारी आहे. अनेकदा आकडेवारी येते किंवा अनेक अहवाल येतात, ते सतत इशारे देतात. पण आपण आपल्या जागेवरून हलण्यासाठी अजिबात तयार नाही आहोत. ही बाहेरील लक्षणं आहेत. समस्या तर आतली आहे. समस्या खूपच आतली आहे. ती इतकी आतली आहे की एखाद्या बाहेरच्या माणसाला येऊन आरडाओरडा करावा लागतो. ते ब्रायन जॉन्सन उगाच मास्क लावून बसले नव्हते. ते कुठेतरी बोलत होते आणि मधूनच असंच उठून गेले नव्हते. तर एक संदेश द्यायचा होता. इट वॉज टू मेक अ व्हेरी पॉवरफुल व्हिज्युअल स्टेटमेंट. खरं तर याची आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजे की आपली जी ही स्थिती आहे ती सांगण्यासाठी एखाद्या परदेशी माणसाला या थराला जावं लागतं. आपण आपल्या परिस्थितीबद्दल इतके अनभिज्ञ का आहोत? बघा, मागच्या त्या मुद्द्याकडे परत जाऊया. मी जो आहे, मी. माझ्यावर माझ्या आतील स्थितीचा परिणाम होतो. माझ्या शारीरिक स्थितीचा माझ्यावर परिणाम होतो. आणि माझ्या बाहेरील वातावरणाचा सुद्धा माझ्यावर परिणाम होतो. या तिघांचाही परिणाम माझ्यावरच तर होतोय ना? म्हणून कुठूनही परिणाम होत असेल तरी त्या परिणामाबद्दल संवेदनशीलता, जागरूकता, सावधगिरी, सतर्कता माझ्यामध्ये तेव्हाच येईल ना, जेव्हा मी सर्वात आधी स्वतःची काळजी घेण्यास इच्छुक असेन. असं समजून घ्या, मी आहे. माझ्यावर इथं जो कोणी बसलाय तो परिणाम करतोय. तुम्ही बसलेले आहात. तुम्ही परिणाम करताय. तिकडे ते बसलेत. ते सुद्धा परिणाम करतायत. परिणाम कोणीही करो, तिघांचा पण परिणाम माझ्यावरच होतोय. म्हणून जर कोणत्याही दिशेनं प्रभाव येत असेल तर मी त्याच्याबद्दल सतर्कता, सावधगिरी तेव्हाच दाखवेल ना, जेव्हा माझं स्वतःवर प्रेम असेल. नाहीतर हा येऊन मला थोबाडात मारून जाईल. तुम्ही मारून जाल किंवा ते येऊन मारतील. काय फरक पडतो? कुठून जरी असेल तरी मारच बसतोय ना. मी कसलाच आत्मसन्मान ठेवत नाही. आणि आपण खूप महत्त्वाच्या शब्दावर आलो आहोत. आत्मसन्मान. स्वतःची काळजी तोच घेईल ना, ज्याला स्वतःची किंमत माहीत असेल. म्हणून मी म्हणतोय की ही समस्या आंतरिक आहे. आपल्याला आपली किंमत माहीत नाही, म्हणून आपण स्वतःची काळजीही करत नाही. आपण आत्ता इथं बसलोय आणि हे सगळ्यांना माहीत आहे की दिल्लीतील प्रत्येक माणूस वायू प्रदूषणामुळे आपल्या आयुष्यातील 12 वर्षे गमावत आहे. 12 वर्षे. PM 2.5चे आंतरराष्ट्रीय मानक 5 मायक्रोग्रॅम प्रति मीटर क्यूब आहे आणि दिल्लीचे जवळपास 100 मायक्रोग्रॅम प्रति मीटर क्यूब आहे. हे आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा 18 ते 20 पटीने जास्त आहे. तर ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. हा एकदम साधा आकडा आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांना माहीत आहे. आणि अधूनमधून वर्तमानपत्रात सुद्धा छापून येतो. आकडा छापून काय होणार? मला स्पष्ट जरी दिसत असेल की हा येऊन मला थोबाडीत मारून गेला, पण जेव्हा मला स्वतःची किंमतच नाही, माझ्यामध्ये कसलीच गरिमा नाही, कसलाच आत्मसन्मान नाही, तेव्हा मला जरी स्पष्ट दिसत असेल, जग ओरडून ओरडून सांगत असेल की तू मार खात आहेस, लाथा खात आहेस, थोबाड फोडलं जात आहे, तरीही मला काही फरक पडणार नाही ना. आपल्यामध्ये त्या गोष्टीची कमतरता आहे, आत्मसन्मानाची. मला तुम्ही एक गोष्ट सांगा. समजा की तुम्हाला जर चांगल्या प्रकारे हे माहीत असेल की तुमच्याजवळ जगण्यासाठी खूप उत्तम, सशक्त आणि योग्य असं कारण आहे, तर तुम्ही जीव गमावणं सहन कराल का? आणि जर तुम्हाला माहीत असेल की तुमचं आयुष्य फक्त असंच आहे, बुडबुड्यासारखं किंवा खाली कोसळणाऱ्या दगडासारखं, कधी इकडं तर कधी तिकडं, किंवा झाडावरून तुटलेलं पान ज्याला हवा घेऊन गेली तसंच आहे. जसं इतके लोक आले आणि निघून गेले, अगदी तसंच. ती टोळधाड येते ना, इतके टोळ असतात. कोण जाणे किती मेले आणि किती राहिले. पावसात जे कीटक येतात त्यांच्या जीवाची काय किंमत आहे? पायाखाली किती आले, कोण मोजतो? जर माझ्याकडे स्वतःचं असं काही ज्ञान नाहीये, मी स्वतःला जर थोडं सुद्धा ओळखत नसेन आणि यामुळं माझ्याकडे जगण्यासाठी कोणतंही शक्तिशाली ठोस कारण नसेल, तर मी माझ्या आयुष्याची कदर का करू? मी जर 12 वर्षे आधी वायू प्रदूषणामुळे मरत असेल तर मरून जाऊ द्या. पण मरायची भीती तर सगळ्यांनाच वाटते. तुम्ही 30 किंवा 40चे असाल आणि तुम्हाला सांगितलं जात असेल की 80 वर्ष जगणार होता, पण फक्त 70 वर्षच जगाल, तर तुम्ही म्हणाल की ठीक आहे. हो, पण तुम्हाला जर उद्या मरणार आहात असं सांगितलं तर तुम्ही काळजी कराल. किंवा एखाद्या डॉक्टरने तुमच्याकडे 3 महिने उरले तसं सांगितलं तर तेव्हाही तुम्ही काळजी कराल.
पण 70 आणि 80 मध्ये फरक कुठे जाणवतो एवढा गपला तर आपण तसंही करतो. कोणाला 100 रुपये परत करायचे असतात तेव्हा तुम्ही मजेत 80 रुपये परत करून येता आणि म्हणता की अप्रॉक्सिमेटली योग्यच आहे ना. तर आयुष्यात आपण प्रत्येक गोष्टीत थोडाफार घोटाळा करतोच ना. तर 80 वर्ष जगायचं होतं तिथं 70 वर्षच जगू. थोडासा घोटाळा झाला तर होऊ द्या, ते तर रोजच होतं, त्यात एवढं काय झालं. एवढं 10 ते 20% तर चालतं. कुठे लाच दिली, कुठे भेसळ केली, 10 ते 20% तर सगळीकडेच चालतं. आत्मसन्मानाची खूप कमी आहे. जो माणूस स्वतःला ओळखतो, ज्याला माहीत आहे की तो कशासाठी जगतोय, तो आपल्या आयुष्याचा हा अपमान सहन करणार नाही की तो मरतोय आणि का मरतोय, तर फक्त श्वास घेतोय म्हणून. ही किती अपमानास्पद गोष्ट आहे. द लाईफ फोर्स. तुम्ही श्वास घेऊन मरत आहात. खरं तर श्वास घेऊन जगायचं असतं, पण तुम्हाला लाचार केलं गेलंय की तुम्ही श्वास घेऊन मरा. आणि तुम्हाला याचा राग सुद्धा येत नाही. तुम्ही उभं राहून गर्जना का करत नाही की हे कसं काय होतंय, कोण जबाबदार आहे. तुम्ही म्हणत आहात की आयुष्य जसं चाललंय डळमळीत बेशुद्धावस्थेत तसंच चालू द्या. काय होतंय, काही होत नाही. आत्ता आपण फक्त वायू प्रदूषणाबद्दल चर्चा केली आहे. आता त्यात जेव्हा तुम्ही आणखी किती प्रकारचं प्रदूषण असतं ते जोडाल तेव्हा तुम्हाला माहीत होईल की फक्त एक भारतीय असल्यामुळं तुमचं संपूर्ण आयुष्यच प्रदूषणानं खाऊन टाकलं आहे. पण काय फरक पडतो, आयुष्यात तसंही काही ठेवलेलं नव्हतं. इतके सारे तर आपण लोक आहोत. मेल्यावरही काय होतंय. 20 लाख लोक भारतात दरवर्षी फक्त वायू प्रदूषणामुळे मरतात. काय फरक पडतो. इतके सारे तर आहोत. काय फरक पडतो. आपल्याकडं आत्मगौरव नाहीये, आत्मसन्मान नाहीये. आपला जो देश आहे ना, आपल्याला या गोष्टीची खूप गरज आहे. आपल्याकडे अहंकार खूप असू शकतो. हो, तू मला असं कसं बोलला, तुला मारून टाकीन असा अहंकार असेल, पण आत्मसन्मान नाहीये. आत्मसन्मान आणि अहंकार खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असे अनेक व्हिडिओ येतात. मी आताच ब्रायन जॉन्सनचं एक उदाहरण घेतलं. पण एखादा परदेशी पर्यटक येतोय आणि भारताचं ते चित्र दाखवतोय, खोकतोय. जे खरं आहे. म्हणजे तुम्ही हे म्हणू शकत नाही की ते कुठून तरी असंच बनवून एडिट करून दाखवलंय. आणि तुम्ही कॉमेंट सेक्शन पाहता आणि तुम्ही त्यात भारतीयांच्या रिॲक्शन जेव्हा पाहता, तिथं सगळ्यांचा राष्ट्रवाद उतू चाललाय. तर त्यात राग दिसतो. पण आपण सत्य मान्य करायला तयार नाही आहोत का? मी तर म्हणतो खरं तर त्याला धन्यवाद म्हटलं पाहिजे की तू आम्हाला आरसा दाखवलास. त्यानं असं एकदम कृत्रिम रीतीने वगैरे काहीतरी बनवलं तर नाहीये ना. त्यानं एखादं खोटं चित्रण किंवा गोष्ट तर तयार केली नाहीये ना. तो तर फक्त आरसाच दाखवत आहे. आरसा दाखवल्याने आपल्याला नेहमीच त्रास होतो. त्यानं काही खोटं नाटं दाखवलं असतं, काही असत्य दाखवलं असतं, तर तुम्हाला चीड आली असती. पण जर एखादा तुम्हाला सत्य दाखवत असेल तर त्याचे आभार मानले पाहिजेत. नाही, नंतर खाली खूप टाकून बोललं जातं. तुम्ही उत्तम कधी नव्हताच. त्याच्या म्हणण्यानं तुम्ही कमी दर्जाचे नाही झालात. त्यानं तर तुम्हाला हे दाखवलं की तुम्ही आधीपासूनच खालच्या दर्जाचे आहात. तिथं नाल्याच्या बाजूला ठेला लागलेला आहे आणि तिथं जाऊन तुम्ही म्हणत आहात की भावा थोडी पाणीपुरी दे, त्यात थोडं तिखट आणखी टाक. अगदी तो घाणेरडा नाला आहे आणि त्याच्या बाजूला उभं राहून तुम्ही हे सगळं करत आहात. एखादा विदेशी येऊन हेच दाखवतो की हा नाला पहा आणि नाल्याच्या बाजूला हा ठेला पहा आणि इथं घे म्हणून गर्दी आहे. भावा थोडीशी आणखी गोड चटणी दे ना. आपल्याकडे प्रकृतीच्या स्वरूपाची पूजा केली जाते आणि अनेक ठिकाणी ह्याचा उल्लेख आहे. अनेक गोष्टी येतात, झाडाची पूजा, वायूची पूजा, वेगवेगळ्या घटकांची पूजा. पण जेव्हा गोष्ट येते ती संरक्षणाची, आजच्या काळात तर आता संरक्षणच म्हणावं लागेल. कारण सध्या परिस्थिती इतकी खराब झाली आहे. आणि जर या गोष्टी अशाच वाढत राहिल्या तर आपण, जसं की तुम्ही म्हणता, आपण स्वतःलाच पुन्हा पुन्हा धोका देत आहोत. वारंवार हेच चालू आहे. तर तेच आहे. जे लोक या पद्धतीनं प्रदर्शन करून पूजा करत नाहीत, तेच प्रकृतीबद्दल खूप जास्त संवेदनशील आहेत. जिद्दू कृष्णमूर्तींची एक गोष्ट आठवतीये. जितका जास्त आतला अंधार असेल, दारिद्र्य असेल, तेवढ्यात जास्त बाहेर दिखावा असेल. तुम्ही नद्यांची पूजा करता, पण आपल्या नद्यांची स्थिती पहा आणि युरोपमध्ये जाऊन पहा किंवा अशा दुसऱ्या ठिकाणी जा, जिथं नदीला फक्त नदी मानलं जातं, वाहणारं पाणी मानलं जातं. त्यांच्या नदीची स्थिती पहा. तुम्ही म्हणता की ती आई आहे, तिची स्थिती पहा. ते म्हणतात की ती आई नाहीये, फक्त वाहणारं पाणी आहे आणि त्याची स्थिती पहा. तिथं असं आहे की तुम्ही नदीतून थेट पाणी पिऊ शकता आणि इथं असं आहे की तुम्ही तिला हात जरी लावला तरी तुम्हाला त्वचारोग होईल. आपल्या 2 सर्वात पवित्र नद्या आहेत, गंगा आणि यमुना. मी उत्तर प्रदेशबद्दल बोलत नाहीये, मी बिहारबद्दल बोलत नाहीये, ना बंगालबद्दल बोलतोय. मी म्हणतोय की संपूर्ण भारताचं 2/3 अशुद्ध सांडपाणी फक्त गंगा नदीत सोडलं जातं.
संपूर्ण भारताचं. आणि दिल्लीचं 60% सांडपाणी यमुनेत जातं. आणि ह्या तर आपल्या सर्वात पवित्रतम नद्या आहेत. आपण नेहमीच छठ पूजेच्या वेळी किंवा कोणत्याही धार्मिक मिरवणुकीच्या वेळी जर पाहिलं. आणि छठ पूजेच्या वेळी तुम्ही हे पण पाहता की यमुनेत असा फेस आलेला असतो. हो, अगदी. त्यात महिला उभ्या आहेत आणि सूर्याला अर्घ्य देत आहेत. हे काय चाललंय? तुम्ही प्रकृतीची पूजा करता. खरंच आपण प्रकृतीची पूजा करतो? ते दृश्य पुन्हा पुन्हा पाहून खूप दुःख होतं. आणि ते प्रत्येक वेळेस वर्तमानपत्रात येतं. ते न्यूज चॅनलवर दाखवलं जातं. पण नंतर पुन्हा ती चाली गेली गोष्ट होऊन जाते. हे बघा, समस्येच्या मुळापर्यंत जावं लागेल. आणि वैयक्तिक पातळीवर जेव्हा आपण आंतरिक जाणीवेबद्दल बोलतो, कोणत्या तरी माणसामध्ये ती जागृत होत असेल आणि तो त्या दिशेनं काम करत असेलही. पण जेव्हा गोष्ट कलेक्टिव्ह जाणीवेची येते, तेव्हा हे शक्य आहे का? नाही, आताही ती व्यवस्थित जागृत होऊ शकत नाही. मी सांगितलं तसं की जोपर्यंत पर्यावरणाला फक्त पर्यावरणासारखं पाहाल, अंतःकरणासारखं नाही. ठीक आहे, तर पर्यावरण सुद्धा एक इंडस्ट्री झाली आहे, हवामान सुद्धा एक इंडस्ट्री झाली आहे. आणि त्यातून काही खूप चांगले परिणाम आलेत असं नाही. मी भारताबद्दल बोलतोय. आपण समजून न घेता पूजा करत आहोत. पूजा करण्याआधी विचारावं लागतं की गोष्ट काय आहे. आपण भक्तीमध्ये वगैरे जी इतकी पूजा करतो, त्यापेक्षा थोडी जिज्ञासा केली असती तर आज ही एवढी वाईट परिस्थिती झाली नसती. भारतामध्ये नद्यांच्या प्रदूषणाचं एक खूप मोठं जे कारण आहे, विशेषतः ते धार्मिक आहे. तर त्यात येतं इंडस्ट्रियल आउटपुट, घरातून येणारं सांडपाणी. आणि तिसरं जे कारण आहे, विशेषतः गंगेच्या संदर्भात, ते आहे धार्मिक क्रियाकलाप, रिलिजियस ॲक्टिव्हिटी. का? कारण ही जी आपली संपूर्ण पूजा आहे, आपली जी संपूर्ण धार्मिकता आहे, त्यात ज्ञान कुठेच नाहीये, त्यात समजूतदारपणा कुठेच नाहीये. त्यात मान्यता आहे, आस्था आहे, खूप सारी अंधश्रद्धा आहे, पण समजूतदारपणा कुठेच नाहीये. आणि तेच अध्यात्म जे समजूतदारपणाच्या केंद्रस्थानी असतं, तेच आत्मसन्मान देतं. अध्यात्माशिवाय मी पुन्हा सांगतोय, खूप सारा स्वाभिमान असू शकेल, जो की फक्त अहंकाराचा विस्तार आहे, पण खरा आत्मसन्मान कधीच नसेल. आत्मसन्मानाचा अर्थ आहे सत्याचा सन्मान. आत्मसन्मानाचा अर्थ आहे मी खोटेपणात जगणार नाही. आत्मसन्मानाचा अर्थ हा आहे की सर्वात उत्तम बनण्याची शक्यता माझ्यात आहे, म्हणून मी स्वतःचा सन्मान करतो. हा आत्मसन्मान आहे. जो माणूस म्हणतोय की माझ्यात काहीच खास नाहीये, मी तर असाच आहे, आकाशीय शक्तींच्या हातातली बाहुली आहे, वाऱ्यावरची धूळ आहे मी तर काहीच नाहीये, तो स्वतःचा सन्मान का करेल? तो उद्या मरायचा तिथं आज मेला, त्याला काही फरक पडत नाही. एकीकडे आपण विकासाची चर्चा करतो, जो की प्रमुख मुद्दा नेहमीच असतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण नवनवीन इन्व्हेन्शन्सबद्दल बोलतो आणि वाढत्या GDP विषयी चर्चा करतो, डेव्हलपमेंटबद्दल बोलतो. आणि दुसरीकडे आपण सतत अशी खराब स्थिती पाहतो. आपल्या अँबिशन्स, आपल्या महत्वाकांक्षा आपल्याला कोणत्या खड्ड्यात घेऊन जात आहेत? आणि व्यक्तीच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर आणि धोरणांच्या पातळीवर तुमचं काय मत आहे? काही सुधारणा करता येतील का? या बाबतीत मला जरा क्रमबद्ध पद्धतीनं जाणून घ्यायचं आहे. मी असं म्हणत नाही की हे सर्व आपल्या महत्वाकांक्षांचा, विकासाचा किंवा GDPचा परिणाम आहे की आज भारत इतका प्रदूषित आहे. ना आपण असा काही भव्य दिव्य विकास केलेला आहे, ना सामान्य भारतीय खूप महत्वाकांक्षी असतो, आणि ना आपला दरडोई GDP कुठल्या खेचगणतीत येतो. भारतामधील जे प्रदूषण आहे ते औद्योगिक किंवा आर्थिक कारणांमुळे नाहीये. ऐकायला जरा वेगळं वाटेल, पण त्याचं मूळ कारण आध्यात्मिक आहे. बघा, समजून घ्या, आपण असा किती GDP वाढवला आहे की जगातल्या सर्वात प्रदूषित शहरामध्ये 100 पैकी 94 शहरे भारताची आहेत. आपण इतका GDP केला आहे का? खरंच आपलं औद्योगिक उत्पादन इतकं जबरदस्त आहे का की आपण जगातल्या 100 शीर्षस्थानांपैकी 94 स्थानं काबीज केली आहेत? आपण इतक्या जोरात पैसे कमवतोय? आपण इतके महत्वाकांक्षी आहोत का? भारत आर्थिकदृष्ट्या इतका पुढारलेला झालाय की 100 पैकी 94 शहरे भारताची आहेत आणि जगातील सर्वात प्रदूषित राजधानी दिल्ली आहे. हे आपण आता स्वतःला काय सांगतोय की भारत विकास करतोय म्हणून प्रदूषण होत आहे? हे प्रदूषण विकासातून होत नाहीये. हे आंतरिक दूषण आहे जे बाहेरील प्रदूषणाच्या रूपात दिसून येत आहे. मान्य करा ही गोष्ट. कुठे विकास झालाय
कोणता विकास झालाय? आपला दरडोई GDP किती आहे? इथं तर 0.1% श्रीमंत लोक आहेत, जे आणखी श्रीमंत होत आहेत. त्यांचा विकास होतोय. बाकी संपूर्ण देश तर अजून गरीब होत चालला आहे. विकास झालाच कुठे आहे? जेव्हा विकासच नाही, तर विकासातून प्रदूषण कसं होईल? हे प्रदूषण विकासातून येत नाहीये. हे प्रदूषण आतल्या घाणीतून येत आहे. एक माणूस चालता चालता थुंकतोय. यात विकासाचा काय रोल आहे? एक माणूस आहे, जो रस्त्यावर चालतोय आणि थुंकतोय. विकास असो वा नसो, हा माणूसच भंगार आहे. हा तो माणूस आहे ज्याला स्वतःबद्दल जराही आत्मगौरव नाहीये. तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी चालत असाल. एक माणूस येतो, तुम्हाला खांद्याने ढकलून निघून जातो. तुमच्यासोबत असं झालं असेल. आणि महिला असल्याने तुम्ही तर हे अधिक सोचलं असेल. हा माणूस कोण आहे? हा तो माणूस आहे ज्याला स्वतःच्या अस्तित्वाच्या गौरवाचा जराही विचार नाहीये. म्हणून तो दुसऱ्यांच्या खाजगी जागेतही अगदी बिनधास्त घुसतो. तुम्ही जिथं राहत असाल तिथं आसपास हे आंटी अंकल लोक असतील. काहीही विचारायला येतात. बाळा, लग्न कधी करतोयस? ते हेही विचारतील की बेटा, सेक्स केला की नाही? बाळा, लेकर कधी जन्माला घालतोय? हे ते असं कसं करू शकतात? कारण त्यांना स्वतःच्या आत्मगौरवाबद्दल काहीच वाटत नाही. म्हणून त्यांना तुमच्याही आत्मगौरवाबद्दल काही वाटत नाही. वेदांतात आत्मगौरवासाठी एकच शब्द आहे, सत्य, आत्मा. ज्याच्याकडे तो असतो, फक्त त्याच्याकडे आत्मगौरव असतो. कारण ती अगदी पर्सनल गोष्ट असते. ती अशी गोष्ट असते ज्याला जग स्पर्श करू शकत नाही. आपल्याकडे असं काहीच नाहीये ज्याला जग स्पर्श करू शकत नाही. आपलं सगळं काही असं आहे ज्याला जगानं आपल्या गलिच्छ हातांनी घाण करून ठेवलं आहे. आपण आतून पूर्णपणे मलिन झालो आहोत. म्हणून बाहेर काहीही घाण करायला आपल्याला कोणताही संकोच वाटत नाही. घाण पाहून आपल्याला कोणतंही दुःख होत नाही. ही तर आपली परिस्थिती आहे. बघा, आर्थिकदृष्ट्या भारतासारखीच अनेक देश आहेत. जर तुम्ही दरडोई उत्पन्न वगैरे बाबतीत बघाल तर, पण ते खूप स्वच्छ आहेत. खूप स्वच्छ. आपण असं काय केलं पाहिजे? अगेन, जेव्हा स्पिरिच्युअल अवेअरनेस बद्दल बोललं जातं, त्यावेळेस आपल्याला तर त्याचं गड केंद्र मानलं जातं ना? तर आता तुम्ही धोकादायक क्षेत्रात जाण्यासाठी तयार होत आहात. निघायचं? चला. चला, मी सांगतो. तुमच्या मुक्तीचा, तुमच्या उच्चतेचा, तुमच्या सत्याचा संबंध दुसऱ्या एखाद्या जगाशी आहे, इथल्या जगाशी नाही. तुम्ही फक्त तुमची एक छोटीशी रूम स्वच्छ ठेवा, जिथं तुम्ही तुमची अंधभक्ती वगैरे चालवता. तुमचा परिसर अस्वच्छ आहे, त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या छोट्याशा खोलीत भजन पूजन केलं की मृत्यूनंतर देवयान येईल आणि तुम्हाला स्वर्गलोकात घेऊन जाईल. या ज्या आपल्या अंधभक्तीतून उठलेल्या लोकधार्मिक व्यर्थ मान्यता आहेत, यांनीच आपला नाश केला आहे. भारतीयांची घरं घाणेरडी नसतात. तुम्ही नीट बघा. स्वयंपाकघर पण अस्वच्छ नसतात. जरा बारकाईनं बघा. पण आपली जी सार्वजनिक ठिकाणं आहेत ना, ती घाणेरडी असतात. का? कारण भारताकडे अगदी उच्चतम जीवनदर्शन आहे. पण सर्वात खालच्या पातळीची मान्यता सुद्धा भारतीयांमध्ये आढळते. आणि सर्वात खालच्या पातळीची मान्यता ही आहे की मला फक्त माझं ठिकाण नीटनेटकं ठेवायचंय, बाकी थुंका नाहीतर काहीही करा. रुग्णालयांमध्ये पहा, लोकांनी भिंतींवर काय करून ठेवलंय ते त्यांच्याकडून चुकीनं झालंय का? आपण एखाद्या पर्यटन स्थळी जातो. एखादी खूप जुनी इमारत असू शकते किंवा एखादी गुहा वगैरे सुद्धा असू शकते. आणि तिथं आपण कोरून येतो, पिंकी लव्ज म्हणू. हा माणूसच बेकार आहे. याचा संबंध गरिबीशी नाहीये. याचा संबंध संस्कारांशी आहे. आपले जे लोकधार्मिक संस्कार आहेत ना, त्यामध्ये गरिमा आणि आत्मसन्मानाची खूप कमी आहे. पिंकीला काही फरक पडत नाही. कोणी येऊन तिच्या पाठीवर हात सोडून गेला. कारण हे रोजच होतंय. आत्मा हे आत्यंतिक खाजगीपणाचं नाव आहे. एका प्रकारे ही एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिटीची गोष्ट आहे. तीच आपल्यात राहू दिली जात नाही. तुम्ही लग्न कधी करणार हे दुसरं कोणीतरी ठरवतंय. तुमच्याकडे कोणता आत्मसन्मान शिल्लक आहे सांगा? तुमची सासू तुमच्यावर दबाव आणतीये की तुम्ही बाळ कधी जन्माला घालणार, करिअर काय करायचं ते तुमच्या बापानं आधीच ठरवलंय. आता कोणता आत्मसन्मान उरला? आणि जेव्हा आपल्याला सगळीकडून फक्त घाणच घाण मिळत आहे आणि प्रत्येकाला हक्क आहे की तो येईल आणि आपल्या आयुष्यावर थुंकून निघून जाईल, तर मग आपणही रस्त्यांवर थुंकतो, नद्यांना घाण करतो, हवेला प्रदूषित करतो. ध्वनी प्रदूषणाबद्दल तर आपण अजून बोललोच नाही. एका घरात लग्न असेल तर तो माणूस संपूर्ण गावाला झोपू देणार नाही. का? कारण खाजगीपणासारखी तर कुठली गोष्टच नाही ना. सगळं काही सार्वजनिक आहे. का? कारण माझं सगळं काही पब्लिकमधूनच आलंय. माझं स्वतःचं काहीच नाही. ही आत्मसन्मानाची कमी आहे. माझे विचार कुठून येत आहेत? संस्कारांमधून येत आहेत.
माझ्या भावना कुठून येत आहेत? हार्मोन्समुळे येत आहेत. माझ्या मान्यता कुठून येत आहेत? परंपरेतून येत आहेत. माझं स्वतःच असं काय आहे? जेव्हा स्वतःच असं काहीच नाही, तर आत्मसन्मानही नाहीये. आत्मसन्मान तर तेव्हा असेल ना, जेव्हा अध्यात्म असेल. आत्म नाही, तर काहीही होत राहो. आपल्याला सहन होतं, आपण सोसून घेतो, आणि यालाच आपण म्हणतो की आपण खूप सहिष्णू आहोत, संतोषी आहोत. न सहिष्णू आहोत, न संतोषी. तर आपण चांगलं कसं बनू शकतो? सर्वात आधी तर काहीतरी असं मिळवा जे थोडंफार का होईना, पण ते पूर्णपणे आपलं, स्वतःचं असेल. मग त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही स्वतःला झोकून द्याल. जे खरंच आपलं असतं ना, त्यावर माणूस कोणालाही थुंकू देत नाही. आपल्याकडे स्वतःचं असं काहीच नाहीये. बस सरकारची आहे. लोक बसमध्ये बसून ती फाडून टाकतात. तुम्ही पाहिलं असेल की राज्य परिवहनाच्या बसमध्ये असं होतंच. लोक बसलेले असतात. त्यांना काही करायला नसल्यामुळे पेन घेऊन आधी समोरची सीट फाडतात आणि नंतर त्यात बोट घालून तिला उचकटत बसतात. रेल्वेत बसून तिथं शेंगदाण्याची टरफले फेकून देतात. असंच थोडी सगळीकडे घाण पसरली आहे. रेल्वे स्टेशनवर महिला असतात. त्या अगदी रुळांच्या मागे मुलांना संडासला बसवतात. त्या तसं का करत असतील? कारण जे शौचालय आहे तिथं जो आधीचा माणूस गेला होता त्याला पाणी टाकून येण्याइतकी सुद्धा अक्कल नव्हती. म्हणून मग त्या म्हणतात की तिथं जाऊ नकोस, तू इथेच बस. चाल. आत्मगौरवाची आणि आत्मसन्मानाची कमतरता. आणि सुविधांची? मी परत सांगतोय, जगात भारतासारखे अजूनही खूप गरीब देश आहेत, पण ते इतके घाणेरडे नाहीत. 100 पैकी 94, परत विसरू नका, जगातली सर्वात घाणेरडी 100 पैकी 94 शहरे भारतात आहेत. आणि जी उरलेली 6 शहरे आहेत ना, ती सुद्धा आपल्याच भाऊबंदकीतली आहेत. शेजार पाजारची, ती सुद्धा काही लांबची नाहीत. ती सुद्धा आपले भाऊ बहीण आहेत. कोण? पाकिस्तान, बांगलादेश. आणि दुसरं कोणी इतकं घाणेरडं नाहीये. हा सगळा आपल्याच लोकधर्माचा, आपल्याच संस्कृतीचा विस्तार आहे, जी घाण आहे. आणि हे खूप जास्त दुःखद यासाठी आहे, कारण सर्वात उत्कृष्ट तत्वज्ञान, दर्शन सुद्धा आपलंच आहे. आणि ते असूनही आपण स्वतःची ही दुर्दशा करून घेतली. आपण उत्तराखंडला जातो, ज्याला देवभूमी म्हटलं जातं, आणि म्हणजे पर्वतांची परिस्थिती तर विचारूच नका. ज्या पद्धतीने गोष्टी चालू आहेत आणि आपल्याला त्याचा काही काडीचा सुद्धा फरक पडत नाहीये. इथं परत तीच जी गोष्ट येते, पूर्णपणे उदासीनतेची, इंडिफरन्सची. पर्वतांवर तर आपण खास करून त्याला उचकटायला, ओरबाडायला आणि लुबाडायला जातो. मी तर म्हणेन की त्याच्यावर बलात्कार करायला जातो. मी फक्त 10 दिवसांपूर्वीच परतलो आहे. तर एका जागी भूस्खलनाचा ढिगारा पडलेला होता. दरड कोसळली. तर तुम्ही काय अपेक्षा करणार? त्यात काय असेल? दगड असतील, माती असेल, तेच असणार ना. पण तो दरड कोसळलेला ढिगारा प्लास्टिकने भरलेला होता. दरड कोसळताना त्यात बिस्लेरीच्या बाटल्या दिसत आहेत. आपण जणू पर्वतांना नष्ट करण्यासाठीच पर्वतांवर जातो. जिथं पर्यटक पोचला, ती जागा नष्ट झाली म्हणून समजा. कारण आपण गलिच्छ आहोत ना, आपल्याला स्वच्छता सहन होत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुमचं ऑफिस आहे, तिथं सगळे भ्रष्ट आहेत. सगळे अगदी कामचुकार, आळशी आणि घाणेरडे लोक आहेत. तिथं एक माणूस आहे जो इमानदार आहे, स्वच्छ आहे. त्याच्याबद्दल बाकीच्यांचं काय मत असतं? आले मोठे इमानदारी दाखवणारे, आणि ते सगळेजण प्रयत्न काय करतात की तो सुद्धा कसा व्हावा, त्यांच्यासारखा. तो सुद्धा खाली पडावा, तो त्यांच्यासारखा व्हावा. हेच मत आपल्या पर्वतांबद्दल आहे. काहीही स्वच्छ, नीटनेटकं, पवित्र, प्रिस्टीन कसं राहू शकतं? आपल्याला ते घाण करायचंच आहे, कारण आपण आतून मलिन आहोत. जोपर्यंत ही आतली घाण हटणार नाही, तोपर्यंत भारतातून प्रदूषणाची समस्या हटणार नाही. प्रश्न गरिबीचा नाहीये. अजूनही खूप गरीब देश आहेत. तुम्ही जाऊन पहा. लॅटिन अमेरिकेत जा, आफ्रिकेत जा, तिथे स्वच्छता मिळते. श्रीलंका सुद्धा काही श्रीमंत देश नाहीये ना. जर तुम्ही दरडोई उत्पन्न पाहिलं तर शोधून पहा, मी कधी केलं नाही. पण तुम्ही कोलंबोचं, मुंबईचं आणि दिल्लीचं दरडोई उत्पन्न पाहिलं तर असं नाहीये की कोलंबो खूप पुढे असेल. ते एकाच पातळीवर असेल किंवा कदाचित खालीही असू शकतं. खूप स्वच्छ शहर आहे ते. अशाच प्रकारे भारतीय पर्यटक आता फिरायला व्हिएतनामला जातात, थायलंडला जातात, कंबोडियाला जातात, बालीला जातात. ही काही खूप श्रीमंत ठिकाणं आहेत का? पण ती स्वच्छ आहेत. हे काही विकसित देश नाहीत. भारतापेक्षा जास्त विकसित असतील, पण हे काही पश्चिम युरोपसारखी देश नाहीत किंवा अमेरिका नाही. पण तरीही ते खूप खूप स्वच्छ आहेत. म्हणून प्रश्न तेवढा गरिबीचा नाहीये. गरीब असूनही स्वच्छ राहता येतं. प्रश्न आत्मसन्मानाचा आहे. आणि आपला आत्मसन्मान यामुळे हिरावलेला आहे.
कारण आपल्याकडे खाजगीपणा किंवा स्वतःचं अस्तित्व नाहीये. आपल्याकडे काहीही स्वतःचं असतं ना, तर आपण ते स्वच्छ ठेवलं असतं. आपण आतून पूर्णपणे एक डस्टबिन झालो आहोत, जिथं संपूर्ण जग येऊन आपला कचरा टाकून जातं. कोणत्या नात्यानं टाकतात? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू ते काम कर जे मी केलं. घ्या, त्यानं आपला कचरा तुमच्या आयुष्यात टाकला. हे आमचं संपूर्ण घराणं आहे. याचे संस्कार तुला स्वीकार करावे लागतील. घ्या, त्यांनी आपला संपूर्ण कचरा तुमच्या आयुष्यात आणून टाकला. तू अमुक धर्माची आहेस, अमुक परंपरेची आहेस, म्हणून तुला आमच्या मान्यता स्वीकार कराव्या लागतील. घ्या, त्याने आपला कचरा तुमच्यात टाकून दिला. संपूर्ण जग, आपली संपूर्ण जमात आणि आपला संपूर्ण भूतकाळ त्यांचा कचरा आपल्या आत टाकून बसले आहेत. आणि यालाच आपण आपला महान वारसा म्हणून मिरवत असतो. जेव्हा आपण आतून इतके घाणेरडे असतो, तेव्हा बाहेर काहीही घाण करताना आपल्याला कोणतंही दुःख होत नाही. ही खरी गोष्ट आहे. तर मग नागरिकांची जबाबदारी आणि सरकारी धोरणं या दिशेनं या सर्वांबद्दल बोलणं निरर्थक होऊन जातं का? बसा बनवत पॉलिसी स्वतःहून थोडीच काम करतील. ते सुद्धा माणसालाच करावं लागेल ना. एवढी धोरणं बनली, त्यांनी काय झालं? काही होतंय का? जेवढी धोरणं बनत आहेत, तेवढा देश आणखी जास्त घाणेरडा होतोय. स्वच्छता कुठे आहे? दाखवा तुम्ही. शेवटी गोष्ट माणसावरच येऊन थांबते. धोरण बनवणारा माणूसच आहे, धोरण राबवणारा माणूसच आहे आणि धोरण तोडणारा सुद्धा माणूसच आहे. आणि जे तोडणारे आहेत ना, ते 99.9% तेच आहेत. तर तुम्ही कोणतंही धोरण बनवा, ते कसं चालेल? आणि जास्त धोरणं बनवाल तर लोकशाही आहे. तुमचं सरकार आणखी पाडलं जाईल. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आज पर्यावरणाच्या दिशेनं तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि पर्यावरणाच्या दिशेने जे काम आहे, तुमची संस्था आणि तुम्ही ते कशा प्रकारे करत आहात त्याबद्दल सांगा. ज्यांनी पुरस्कार दिला, मी त्यांना सांगितलं की पहा, जर तुम्ही बाहेरील सक्रियता, ॲक्टिव्हिझमसाठी माझं नाव विचारात घेत असाल, तर हा पुरस्कार वगैरे मला देऊ नका. ओके. पण जर तुम्हाला हे दिसत असेल की नदीमध्ये जी घाण आहे, ती घाण मोजण्याआधी तुम्हाला माणसांमधील घाण मोजावी लागेल. तर तुम्ही माझं बोलणं ऐकू शकत आहात. जर तुम्हाला हे दिसत असेल की एअर क्वालिटी मोजण्याआधी तुम्हाला माणसाची क्वालिटी मोजावी लागेल, तर तुम्हाला माझं बोलणं समजत आहे. तुम्हाला जर हे दिसत असेल की समुद्राची पातळी हवामान बदलामुळे किती वाढली आहे किंवा भूजल पातळी अतिवापराने किती खाली गेली आहे, हे मोजण्याआधी तुम्हाला माणसाच्या मनाचा स्तर मोजावा लागेल, तर तुम्हाला माझं बोलणं काहीसं समजलं आहे. कदाचित त्यांनाही ही गोष्ट समजली असेल. मी म्हटलं, तुम्ही सगळ्या बाहेरच्या गोष्टी मोजत आहात. किती वाघ उरले? तुम्हीही का मोजत नाहीत की ज्या माणसाने सर्वात आधी वाघ नष्ट केले, त्याच्यामध्ये किती हिंसा उरली आहे? हिंसा जर आताही तेवढीच उरलेली असेल, तर तुम्ही वाघांना किती दिवस वाचवू शकाल? माणूसातून तेवढाच मलिन असेल, तर तुम्ही नद्यांना स्वच्छ कसं ठेवू शकाल? तर मग हे जे आपल्या चारही बाजूंना चाललेलं ॲक्टिव्हिझम जे आहे ते काय आहे? ही एक इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे ही. कसं काय? ही $1 बिलियन इंडस्ट्री आहे. खूप फंडिंग येते, खूप फंडिंग मिळते सगळी बाहेरची कामं करण्यासाठी. आणि त्या कामातून काही होणार नाहीये. काही होतंय असं तुम्हाला वाटतंय का? जर तुम्ही त्यांना विचारलं की एवढा निधी आला, त्यावरचा ROI काय आहे? अगदी व्यापक पद्धतीनं सांगा की तुम्ही जगात काय वाचवलं? कारण एक छोटीशी गोष्ट आहे, जी कोणाला ऐकायची नाहीये. ती छोटीशी गोष्ट ही आहे की सगळी सुरुवात आतून होते. जी गोष्ट आतून सुरू व्हायला पाहिजे आणि तुम्ही फक्त बाहेरच्या गोष्टींमध्येच अडकलात, तर त्यातून काय साध्य होणार आहे? खूप खूप धन्यवाद. तुम्ही या संपूर्ण पर्यावरण चर्चेला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि मला वाटतं की जे आमचे प्रेक्षक पाहत आहेत त्यांनाही एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल आणि कदाचित आम्ही आणखी खोलवर जाऊ. जसं तुम्ही म्हणालात की इट ऑल स्टार्ट्स विदिन. सगळं आतून सुरू होतं. बाहेरची घाण ही आंतरिक घाणीचंच मॅनिफेस्टेशन आहे. आमच्या प्रेक्षकांचेही खूप खूप आभार, जे शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिले. आम्ही असेच मुद्दे घेऊन येत राहू, याच महत्त्वाच्या विषयांवर बोलत राहू. आचार्य प्रशांत यांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि लवकरच परत भेटू.